नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। खानापूर तालुक्यातील कारवे गावाजवळ एक धक्कादायक खून प्रकरण उघडकीस आलं आहे। विटा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या माहितीनुसार दिनांक 13 एप्रिल 2026 रोजी दुपारी 2 वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार विजय माणिक पानसे वय वर्ष 26 हा तरुण बोरवेलच्या कामावर हेल्पर म्हणून काम करत होता। त्याच्यासोबत आरोपी रोशन यशवंत चव्हाण हा ऑपरेटर म्हणून कार्यरत होता। दोघेही नातेवाईक असल्याची माहिती समोर आली आहे। घटनेच्या दिवशी दोघेही विहिरीच्या साईटवर झाडाखाली जेवणासाठी बसले होते। त्यावेळी काही कारणावरून वाद झाला। मयत विजय पानसे याने आरोपीच्या बहिणीबद्दल अश्लील शिवीगाळ केल्याने आरोपी संतापला। या संतापाच्या भरात आरोपीने जवळील कांदा कापण्याच्या चाकूने विजय पानसेच्या छातीवर वार केला। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विजय पानसेचा मृत्यू झाला। या प्रकरणी जयवंत नारायण देशमुख यांनी विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून पुढील तपास सुरू करण्यात आला। या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे करत आहेत। दरम्यान या घटनेमुळे परिसरात कोणतीही तणावपूर्ण परिस्थिती नसून कायदा व सुव्यवस्था अबाधित असल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी दिली आहे। पोलीस प्रशासनाकडून या प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे। रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा।